यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जातो। मात्र याच यवतमाळ जिल्ह्यात आर्णी तालुक्यात ग्रामहित ही शेतकऱ्यांना सुरक्षितता मिळवून देणारी कंपनी फोर्ब्सद्वारे आशिया खंडातील नामांकित अग्रगण्य सामाजिक उद्योजकता क्रमावरीत निवडली गेली आहे। पंकज महल्ले, श्वेता ठाकरे या दाम्पत्यांमुळे यवतमाळ जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे। फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळवले हे अतिशय अवघड प्रक्रिया असते। फोर्ब्स अशा कंपनीची कामगिरी या निवडीच्या निमित्ताने जगासमोर मांडून नव्या सामाजिक उद्योजकांना प्रोत्साहन देत यंदा या निवड प्रक्रियेत 650 कंपन्यांनी आपला सहभाग नोंदविला होता। पंकज महल्ले, श्वेता ठाकरे हे उच्च शिक्षित शेतकरी जोडपे ग्रामहित चे संस्थापक संचालक असून कंपनी शेतकऱ्यांना शेतमाल साठवून विक्री करण्याची शास्त्रोक्त व आधुनिक पद्धत उपलब्ध करून देत आहे। शेतमाल विक्री सगळीकडे एक अनिष्ट चक्रव्यूहात अडकलेली आहे। पीक काढणी हंगामात एकाच वेळी बहुतेक शेतकरी आपला माल विविध कारणांनी विक्रीला आणतात। स्वाभाविकच व्यवहारी वर्ग दर पाडतो। देणेकरांच्या दबावामुळे व्यवहार मोकळे करण्यासाठी शेतकरी मिळेल त्या भावात माल विकून मोकळा होतो। असे होऊ नये यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात। मात्र साठवणुकीची उत्तम शास्त्रीय व्यवस्था, साठवून ठेवलेला शेतमाल तारण ठेवून सुलभ व कमीत व्याजदरात कर्जाची उपलब्धता हे वैशिष्ट्य आहे। पुढील शेतकऱ्याला माल विकायचा असल्यास घरूनच मोबाईलच्या क्लिकवर विक्री व्यवहार पूर्ण करताना तारण कर्ज परस्पर वळते करून घेतले जाते। वारंवार बाजारपेठ जाण्याची शेतकऱ्याला गरज पडत नाही। ग्रामहित नेमकी हीच व्यवस्था शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आजवर यवतमाळ व अकोला जिल्ह्यातील सुमारे 3000 शेतकरी कुटुंबियांनी ग्रामहितचे सहकार्याने या पद्धतीने लाभ घेतला आहे। किलोमीटर इथून ते वरुड गावापासून तर आर्णीपर्यंत तालुक्यामध्ये आम्हाला माल गाडी पाहून न्याय लागते। तिथं 2 दिवस मेट्या ठेवून माल उतरवल्यावर तुम्ही नाही का 2 दिवसाच्या नंतर या तुमचा माल विक्री लागन, मालाचा भाव राहू शकत नाही। तर माल कमी भावानं जाऊ शकते। आमचा माल गावात जसं माल घेत असते पंकज प्रकाश महल्ले यांच्यापाशी आम्ही गोदामात आणून ठेवत असतो। भाव वाढल्याच्या नंतर आम्ही गावातूनच देऊ शकतो त्याला की आम्हाला मोबाईलवर व्हॉट्सअपवर त्यानं पाठवतो। ग्रामीणच्या माध्यमातून फायदा म्हणजे आजपर्यंत कसं आमचा माल निघाला की आम्हाला पैशाचं काम असल्यामुळं माल दुसऱ्या मार्केटला म्हणजे 5-50 किलोमीटरवर नेऊन विका लागत होता। परंतु आज ग्रामहित चालू झाल्यामुळं आज आमच्या मालाची आम्ही घरी साठवणूक करून आम्हाला पैशाची गरज असल्यास आम्ही त्याच्या माध्यमातून पैसे उचलू शकतो। आम्हाला ज्या दिवशी मालाचा योग्य भाव वाटला त्या दिवशी आम्ही मालाची विक्री करू शकतो। त्याच्यामुळे ग्रामहित ही आमच्या हिताची आहे। पंकज यांनी स्थानिक सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयातून आपली पदवी पातळीवर BSW शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेती क्षेत्रात काम करण्याचा अनुभव घेऊन मग टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबईमधून समाजकार्याची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली। काही वर्ष टाटाचे CSR प्रकल्पात मोठ्या पगारावर काम केले। श्वेताने अभियांत्रिकी पदवी नंतर ITI हैदराबाद येथून पदव्युत्तर पदवी संपादन केली। मात्र शेतीने शेतकऱ्यांची ओढ दोघांनाही गावाकडे घेऊन आली। यातूनच ग्रामहितचा शेतकरी हिताचा प्रवास सुरू झाला। शेतकरी आत्महत्या कमी करायच्या असतील, याच्या हातात पैसा खेळत राहावा यासाठी शेतकरी पुत्र असलेले दाम्पत्य झटत मध्ये प्रत्येक वेळी भाव जे आहे ते घसरलेले दिसतात आणि त्याच वेळी नेमकं शेतकऱ्यांना साठवणुकीची सुविधा नसल्यामुळे किंवा मग त्यांना त्यावेळी जे पैशाची गरज असल्यामुळे त्यांना नेहमी डिस्ट्रेस सेलिंग करावं लागतं। ही जी अडचण आहे मी लहानपणापासून पाहत आलेलो आहे माझ्या आईवडिलांच्या केसमध्ये किंवा माझ्या गावातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत। मग मला असं वाटलं की जर ही 2 सुविधा जर त्यांना गाव पातळीवर उपलब्ध करून दिली तर निश्चितच त्यांना जो सीझनल प्राइस गेन आहे तो घेता येईल। आणि म्हणूनच गाव पातळीवर डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मोबाईल ॲपद्वारे शेतकरी जो आहे आपला शेतमाल साठवणूक केलेला शेतमाल थेट मोठ्या प्रोसेसरांना जे प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे त्यांना विकू शकेल आणि त्यांना चांगला भाव पण मिळेल। यासाठी ग्रामहित काम करत आहे। 2018 साली आम्ही शेतकऱ्यांसोबत ॲक्च्युली पहिल्यापासून काम करत आलो। त्यांच्या समस्या आम्ही जवळून पाहिल्या आहेत। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना माल विक्री व्यवस्था अतिशय सोपी कशी होईल यावर काम करण्याचं आम्ही ठरवलं आणि म्हणूनच आम्ही ग्रामहितची स्थापना केली। तर ग्रामहिततर्फे आम्ही शेतकऱ्यांना साठवणुकीची व्यवस्था, त्याच्यावर त्वरित कर्ज आणि विक्री व्यवस्था उपलब्ध करून देतो आणि हे सुद्धा आमच्या मोबाईल ॲपद्वारे। हे खूप सोपं आणि सहज होऊन जातं शेतकऱ्यांना जेव्हा ते त्यांच्या मोबाईल ॲपवरून तशी विक्री करू शकतात किंवा त्याच्यावर कर्ज घेऊ शकतात। नाहीतर शेतकऱ्यांना दिवसभर मार्केटमध्ये बसणं, त्याची वाट बघणं खूपच
त्रासदायक असतं. तर ग्रामहितच्या माध्यमातून आम्ही अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठीची ही पूर्ण व्यवस्था सहज सोपी करून देण्याचा प्रयत्न करतो. रफिक सरकारसह शरद भेडेकर, विदर्भ न्यूज, आर्णी.